विषय काय गोष्टी जवाहरनगर छत्रपती संभाजीनगर कृषी होती 25/12/2025 रोजी दुपारी 4:30 वाजता सुमारास तक्रारदार विजय पवार हे त्यांची मित्राची वाट बघत येवले अमृतुल्य चहा सुधीर ते थांबले असता 2 मोटरसायकल स्वार विरुद्ध दिशेने आले व त्यांनी त्यांचा मोबाईल हिसकावून घेऊन पळून गेले। त्यावरून जवाहरनगर कृषीनं गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने CCTV फुटेज व गुप्त बातमीदार यांच्याकडून यांच्या माहितीच्या आधारे पोलीस कॉन्स्टेबल आरोपीचा शोध घेतला व त्यामध्ये 2 आरोपी मिळून आले। त्यापैकी एक आहे विशाल विठ्ठल तुपे वय 21 वर्ष आणि दुसरा आबेद अनीस पटेल वय 18 वर्ष। या दोघांना शिताफीने सातारा परिसरातून ताब्यात घेण्यात आले। त्यांच्याकडे विचारपूस केला असता त्यांनी पहिल्यांदा उडवडीची उत्तर दिली। त्यानंतर त्यांना विश्वासात घेऊन पुन्हा विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली व गुन्ह्यातील मोबाईल काढून दिला। तसेच त्याबरोबर त्यांच्याकडून त्यांच्याजवळ अजून 2 इतर मोबाईल सुद्धा मिळून आले। ते सुद्धा गुन्ह्याच्या तपासकामी ताब्यात घेतलेले आहेत आणि जी गाडी मोटरसायकल त्यांनी गुन्ह्यात करताना वापरली होती ती सुद्धा ते जप्त करण्यात आलेली आहे। असा एकूण 1 मोटरसायकल व 3 मोबाईल असे 1,85,000चा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेला आहे। त्यांना ताब्यात घेऊन त्यांना त्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे व आज रोजी त्यांना माननीय न्यायालयात हजर केले आहे। सर, मोटरसायकल जी आपण जप्त केली ती कोणाच्या मालकीची? सदरची मोटरसायकल ही जे आरोपी आहे विशाल विठ्ठल तुपे याच्या स्वतःच्या मालकीची आहे, घेतलेली आहे त्यांनी। दोन्ही आरोपींचा आपसात संबंध आहे? ते दोघं पण एकमेकाचे मित्र आहेत, एकाच परिसरात राहतात ते, त्याच्यामुळे त्यांची ओळख आहे। एज्युकेशन असे कमी आहे त्यांचं, एक इलेक्ट्रिशियन आहे आणि दुसरा जे आहे ती मजुरी करतो। यांच्यावर यापूर्वी काही गुन्हे दाखल आहेत? आता पोलीस स्टेशनच्या याच्यावरून रेकॉर्ड पाहिले असता त्यांच्या विरुद्ध कोणतेही गुन्हे दाखल नाहीत असे आम्हाला दिसून आलेले आहे। ते प्राथमिक चौकशीत सांगत आहेत की आम्ही जे पैसे उसने घेतलेले आहेत द्यायचे होते किंवा आणखी कुठल्या गोष्टी पैसे पाहिजे होते त्यासाठी त्यांनी ती चोरी केली आहे असं सांगत आहेत। यात अजून यांना कोणी पाठबळ कोणाचं का हे दोघंच आहेत? नाही, हे दोघंच आहेत। आतापर्यंतच्या तपासात हे 2च आरोपी निष्पन्न झाले आणि CCTV फुटेज मध्ये सुद्धा ते 2च आरोपी चोरी करून घेऊन जाताना दिसून येत आहेत। नाही, चेन मध्ये नाही, ते मोबाईल स्नॅचिंग केलेले आहे आणि तो मोबाईल आपण त्यांच्याकडून ताब्यात घेतलेला आहे। 2 मोबाईल अजून जे आहेत त्यांचे मालक तक्रारदार पुढे आलेले आहेत? अद्याप कोणी त्या संदर्भात पुढे आलेले नाहीत, परंतु आम्ही जे ते मोबाईल आहेत त्याच्या IMEI नंबर वरून त्याचे मालक कोणाचे याचा शोध घेऊन पुढील कारवाई करणार आहोत। सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त प्रवीण पवार साहेब, माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 प्रशांत स्वामी साहेब, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त उस्मानपूर विभाग श्री मनीष कल्याणकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार मारुती गोरे, विजय सुरे, पोलीस हवालदार पोटे व महिला पोलीस हवालदार आघाडी मॅडम करत आहेत। नमस्कार, तरुण महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपण सध्या जवाहरनगर पोलीस स्टेशन इथे आलेलो आहे। या ठिकाणी जे आहे तर जवाहरनगर पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी आज दुचाकीवरून मोबाईल चोरी करणाऱ्यांना पकडलेला आहे। त्यामध्ये 2 चोर, 2 आरोपी आणि एक त्यांची मोटरसायकल आणि 3 मोबाईल असे हस्तगत करण्यात आलेले आहे। विशेष म्हणजे जवाहरनगर पोलीस स्टेशन हद्दीतील सुदगिरी चौकामध्ये 2 मुलं एका मित्राची वाट बघत उभं असताना त्यांच्या हातामधून हा मोबाईल जो आहे तो हिसकून घेण्यात आला होता आणि ते विरुद्ध दिशेने त्या ठिकाणाहून गेले होते आणि त्यांचा पाठलाग करत ते मुलं पळाले, परंतु त्यांना ते सापडले नाही। अशामध्येच जवाहरनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन कुंभार आणि जे पोलीस कॉन्स्टेबल आहे गोरे यांनी CCTV फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे त्यांचा शोध लावला आणि जो आरोपी आहे तो हा बजाज हॉस्पिटल याच्या पाठीमागे राहतो म्हणून त्यांना कळलं आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांनी त्याच्यावर कारवाई केली आणि या दोन्ही आरोपींना जवाहरनगर पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे।
तर कुठेतरी जवाहर आपले संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी जी चोरीच्या घटनेत मोबाईल चोरीच्या घटनेमध्ये वाढ होत होती त्यांनी तसे आदेश केले होते किंवा पोलीस सर्वच पोलीस स्टेशनला की याबद्दल कारवाई करावी. तर ही मोठी कारवाई जवाहरनगर पोलिसांनी केलेली आपल्याला पाहावयास मिळत आहे. मी रवींद्र सुरकर, तरुण महाराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर.